उसाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीनं पूर्तता व्हावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत येथे जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाविरुद्ध निदर्शने केली। जोपर्यंत उसाच्या दराबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय। हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो। मात्र यंदा उसाला मिळणाऱ्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज प्रशासनाला धारेवर धरले। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकाळीच शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी ठाण मांडून बसले। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। उसाचा दर, हप्ता, वजनातील पारदर्शकता आणि बोनस यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले होते। पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला असला तरी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी प्रशासकीय दारात ठिय्या कायम ठेवल्याने तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। आंदोलनाचा प्रमुख उद्देश आहे की उसाची पहिली उचल ही 3000 मिळाली पाहिजे आणि अंतिम भाव हा 3600 रुपये जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळतो तो मिळाला पाहिजे। नंबर 1। नंबर 2, पंजाबमध्ये 4160 रुपये हा सुरुवातीचा भाव आहे आणि 680 रुपये राज्य सरकारनं त्याला सबसिडी दिलेली आहे। तोड वाहतूक 700 वजा जातात, तिथं 4200च्या दरम्यान भाव आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडं 3500 ते 3650 या दरम्यान पहिली उचल आहे आणि अंतिम भाव हा त्यांचा साखर कारखान्याचे बंद झाल्यानंतर, हिशोब झाल्यानंतर मिळतो। ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे की परिसरातल्या उसाला, कारखाना क्षेत्रातल्या उसाला पहिल्यांदा मिळाला पाहिजे आणि नंतर मग क्षेत्राबाहेरचा ऊस आणला पाहिजे। यासाठी आम्ही प्रमुख 2 मागण्यासाठी बसलो आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही घेतल्याशिवाय हे आम्ही धरणे आंदोलन थांबवणार नाही। कारण की शेतकऱ्याचे जो प्रश्न आहे, भावाचा विषय, रिकव्हरीचा विषय आहे, काट्याचा विषय आहे, हा मराठवाड्यात सर्वात जास्त आलेला आहे। कारण काट्यामध्ये बरेच तफावत आहे। काही कारखान्यांनी आता चालू केले की बाबा की आता बाहेरची जे वजन करायचं आणि ती स्लिप देऊन कारखान्याच्या काट्यावर वजन करायचं, ह्या संदर्भामध्ये बी हा एक चांगला निर्णय एका कारखान्याने घेतलेला आहे। आणि आपल्या इथं असं झालेलं आहे की सहकार क्षेत्र मोडीत काढायचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात होत आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। कारण शेतकरी एक सभासद बऱ्याकरता 15-15, 10-15-15, 20,000 भरून कर्ज करतो, त्याचे 2-2 लाख रुपये सोसायटीचं व्याज होतो आणि नंतर ते प्रायव्हेट स्वतः घ्यायचे आणि चालवायचे, हे मोडीत काढू नये याकरता हा आंदोलन आहे। मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता। आजचं जे आंदोलन चालू आहे ते सर्वच समविचारी आणि शेतकरी हिताच्या ज्या संघटना असतील सर्व संघटनांनी मिळून आम्ही आज या 2-3 महिन्याच्या मागच्या 2-3 महिने परिश्रम करून कारखान्याला वेगवेगळे, प्रशासनाला वेगवेगळे निवेदन देऊन अजूनही आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आज वसमत तालुक्यातील नव्हे तर पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आज इथं धरणे आंदोलनावर बसलेला आहे। आमची मूळ मागणी आहे की आमच्या उसाला पहिली उचल ही एक रकमी 3000 रुपये आणि अंतिम 3600 रुपये दर जाहीर करावा। जोपर्यंत कारखानदार हा आम्हाला दर देणार नाही तोपर्यंत हे आमचं धरणे आंदोलन असं चालू राहील। मी माधवराव रावसाहेब कदम अकोलीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष या नात्याने आम्ही ऊसाचं जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे, आमच्या ऊसाला पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर 3000 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे आणि नंतर कारखाना बंद होताने हिसाब पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला पूर्ण 3600 रुपये भाव मिळाला पाहिजे। आणि हे जर कारखान्यानं नाही दिलं तर आम्ही कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारू, कारखाना बंद करू। जोपर्यंत आमच्या उसाला भाव कारखाना जाहीर करीत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीत। आम्हाला उसाचा भाव देणं कबूल करा, जाहीर करा। नाही जाहीर केला तर आम्ही कारखाना बंद करून टाकू, गव्हाणीमध्ये उभं राहू। तुमचं नाव काय, कुठून आलात? काय करायचं?
बापू तुमचं बळवंत भीमराव कदम अकोली राहणार अकोली वसमत तालुका हिंगोली जिल्हा बरोबर आहे? हां हा कारखान्याचा सभासद आहे हा ऊस चाललाय 17-18 महिन्यामध्ये आमचा 9व्या महिन्यात ऊस अजून गेला नाही आणि बाहेरले 7व्या महिन्यात ऊस आणायले तर नेमकी काय मागणी आहे तुमची? कारखान्याला भाव द्यावा एक आणि ऊसात बियाणं द्यावा एक आणि बिन परतीची ठेव आहे त्याच्यावर विचार करावे आमचं म्हणणं आहे कारखान्याला भावचं जेव्हा माझं बिन परतीची ठेव आमची राहिलेली नाही झाली त्याची दक्षता घेतली नाही एवढंच सांगून दिलं. लक्ष्मण लालजी देसाई कुडाचा शेतकरी असून आमच्या घरी दादा सभासद येतात. आमचा एकदा सुद्धा ऊस कारखान्याला नेत तर नाहीतच, पण भावाविषयी जर बोलायला गेलं तर भावाचं सुद्धा काही सांगत नाहीत. मनानं ऊस घेऊन जायचं, जे मनाला आलं ते भाव द्यायचा. एका जिल्ह्यामध्ये 12 कारखाने, 12 कारखान्याचे 12 भाव. आमचा जवळच असलेला नरसी कारखाना गेल्या वर्षी आम्हाला 2400 रुपये भाव दिला. पूर्णा कारखान्यानं 2700 रुपये भाव दिला आणि बळीराजानं 3000 रुपये भाव दिला. असं कसं होत असते का एका जिल्ह्यामध्ये 10 कारखाने 10 रंगाचे 10 भाव? याच्यावर थोडा विचार व्हावा. आम्हाला जास्तीत जास्त भावासाठी जर नाही दिलं तर आम्ही पोपळे सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा कारखाना बंद करणार. रामशिवाय जाधव, मी 2023 पासून शेतकरी संघटनेला पाठिंबा देत आहे आणि शेतकऱ्याचे हे त्रास होत असेल ते त्रास मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. वेळोवेळी शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी असतात विद्युत असो कोणत्या असो त्या पूर्ण अडचणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आज तानाजी भोसले साहेब आपल्या इथं हजर आहेत, मी पण आहे आणि 3 ते 4 महिन्यापासून तानाजी भोसले साहेब परिश्रम घेत आहेत ते चांगला उसाला दर मिळावा आणि पश्चिम महाराष्ट्रात जे दर आहे उसाला तो दर आम्हाला मिळावा ही आमची मागणी आहे. आणि जर तुम्हाला दर द्यायचा नसेल तर आमचं साखळी उपोषण आज राहणार आणि कारखाना बंद करणार 100% माझी खात्री आहे. मी स्वतः सांगतो जर दर नाही भेटला तर कारखाना बंद होईल. नवयुक्त शेतकरी पुत्र आहेत आम्ही सगळेजण जाऊन त्या कारखान्यावर इथं थांबणार, गव्हाणी बंद करणार आणि भाव दिल्याशिवाय बाहेर निघणार नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.